अरे बाबा, काही यशोदा मैयानी माखन खाऊ घातलं त्याचं बल मिळालं, काही तुमचं सहकार्य मिळालं, काही किशोरीजींची कृपा झाली म्हणून गोवर्धनाला उचलला मी. आणि एक खरं गोष्ट सांगू म्हणे, बाबा सांग काय आज सांगायचंय तुला. म्हणे ज्या वेळेला आपण सगळ्यांनी डोळे बंद केले त्यावेळेला गोवर्धन भगवंतानी मला कानामध्ये येऊन एक मंत्र सांगितला, आणि त्या मंत्राचा प्रभाव असा आहे की तो मंत्र म्हटला आणि समोरच्याच्या नजरेत नजर टाकली की त्याची अर्धी शक्ती आपल्यामध्ये आपोआप येते. आणि म्हणून गोवर्धन उचलण्याच्या पूर्वी तुमच्या सगळ्यांकडे पाहिलं आणि तुमच्या सगळ्यातली अर्धी 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 शक्ती मी काय करून घेतली, 50-50-50 सगळे मी चोरून घेतली. आणि म्हणून मी गोवर्धन उचलला. कृष्ण म्हणे वारे वा. पेंद्या म्हणे वारे वा कृष्णा, हे चुकीचं आहे. माखन मिश्री चोरतो तोपर्यंत ठीक आहे, दही दूध तूप लोणी चोरतो तोपर्यंत ठीक आहे, शक्तीही चोरायला लागला. मी तेच विचार करतोय, गेल्या 7 दिवसापासून मला अशक्तपणा काय येतोय. कोण म्हणे? पेंद्या. अरे मी विचार करतोय की तुला कुस्तीमध्ये असं धरून धरून आपटतो मी जोराजोरात, हा, आणि आज अचानक तुझ्यामध्ये एवढी शक्ती का आली. पण कृष्णा हे तो काही चांगलं केलं नाही, खुशाल चोरी करतो. आणि मग त्यावेळेला सगळ्यांनी उचललं. बोल गोवर्धन गिरधारी भगवान की जय.